महाराष्ट्राने खूप प्रेम दिलं त्या कॅरेक्टरला. ते प्रेम कसं होतं आणि रागराग कसा होता, दोन्ही गोष्टी तुम्ही खूप अनुभवल्यात. खूप खूप त्या म्हणजे नाण्याच्या दोन्ही बाजू मला ऐकायच्या. गंमत सांगतो, म्हणजे मी मेसेज वाचलेत, अनाजी पंताच्या प्रत्येक एपिसोडला मेसेज यायचे. तर त्याच्यामध्ये, अरे तू भाड्या फक्त पगडी घालून बाहेर ये, नाही तुला दगडाने चेचला ना की मी म्हणायचो दादा का मी काय तुझं राग केलं. अहो तुम्हाला नाही हो, ते अनाजी पंताला बोलतोय. अरे पण टोपी घालून पगडी घालून मीच येणार ना बाहेर. नाही 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 असं नाही, ते अनाजी पंतासाठी आहे. अशी लोकांची कमेंट्स यायचे. एक एक तर म्हणजे आय माय वरनं शिव्या घालून बडबडायचे, बोलायचे. आणि तोच प्रकार मला आपल्या राणोजी अक्का काम करत होत्या महांगडे, अश्विनी, तिने सांगितलं साताऱ्याला जाऊ नका, साताऱ्याची लोक तुम्हाला दगडाने चेचणार आहेत, तुम्ही समोर दिसलात की तुम्हाला मार खाल्ला. तेव्हा नेमका गुरुजींचा सत्कार होता साताऱ्यामध्ये, सातारा भूषण, आणि म्हटलं सगळे जाणार होते आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही नका येऊ, काहीतरी प्रॉब्लेम होईल. पण मी, मोरोपंत, परत रावजी सोमनाथ, अशी तिघे चौघे जण, का नाही जायचं, आपण जाऊन बघूया काय होतं. सगळे गेले आणि आम्ही हळूच मागून गेलो. गाडी केली, गाडीने गेलो. म्हणजे गाडी यांची होती, आमचे प्रोडक्शनची. नाही नाही प्रोडक्शनची नाही, आमचे किल्लेदार होते एकनाथ गौंडळकर, त्यांची गाडी होती. ती गाडी घेऊन गेलो होतो आम्ही. आणि तिथे गेलो, हळूच जाऊन बसलो मागे मागे बसलो आम्ही 5 टकले. आणि कार्यक्रम समोर सुरू आहे. तेवढ्यात एका बाईने बघितलं, अरे हे इकडे बसले आहेत. आणि जी बोंबाबोंब झाली थिएटरमध्ये, सगळे झपकन मागे वळून बघायला. आम्ही आपल्या असेच बसलोय. तिथे कार्यक्रम थांबला स्टेजवर. काय झालं, लोक का तिकडे बघतायत. पुन्हा नंतर डॉक्टर बोलले, अरे काय नाही, आपलीच माणसं आलेली आहेत. त्यांनी परत कंटिन्यू कार्यक्रम सुरू केला. मग तेव्हा सगळे तिथे बसून हातपाय वगैरे आम्ही हा. आणि कार्यक्रम संपला. कार्यक्रम संपल्यानंतर डॉक्टर थांबले. डॉक्टर अर्धा दीड तास थांबले आणि गेले. मला 3.5 ते 4 तास लागले थिएटरमधनं बाहेर पडायला. एवढ्या लोकांनी, म्हणजे बायका तर म्हणजे, अहो तुमचा ना आम्ही खूप राग करतो, खूप राग येतो तुमचा, पण तुम्हाला बघितलं की विसरायला येतो, तुम्ही खूप गोड आहात, आम्हाला एक तुमच्यावर फोटो काढायचा. असं करून 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 3.5 तास गेले आम्हाला. म्हणजे जितक्या शिव्या मिळाल्या तितकं प्रेमही मिळालं. तितकं प्रेमही, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम मिळालं. कारण त्याला कारणीभूत मी असं म्हणेन, मी आतापर्यंत केलेलं काम आधीचं, त्यामुळे मी आतापर्यंत जेवढे पॉझिटिव्ह रोल केले त्याचा तो फायदा होता. त्यावेळी लोकांनी बघताना, विचार करताना त्या दृष्टीने विचार करून मगच त्यांनी ते बोलत होते.